धार्मिक अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या सर्वाधिक आहे? 2011च्या जनगणनेनुसार विचारले. आणि धार्मिक अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या. आता तुम्ही जर पर्सेंटेज बघा किंवा टक्केवारी या घटकानुसार जर बघितलं, ख्रिस्ती गट हा जवळपास तुम्हाला 2.78 कोटी 2.78 कोटी एवढी लोकसंख्या बघायला मिळेल ख्रिस्ती धर्माची. आणि जर पर्सेंटेजनुसार जर काढायला गेलं तर हे 2.3% एवढी पाहायला मिळते. मुस्लिम लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील म्हणतोय आपण, ठीक आहे, भारतातील. तर याच्यामध्ये मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण तुम्हाला जास्त बघायला मिळते, जवळपास 17.22 कोटीच्या आसपास, जेणेकरून 14.23%. शीख धर्मियांचं जर बघितलं 2 कोटीच्या आसपास 1.72%च्या आसपास. बौद्ध 0.84 कोटी आणि याच्यामध्ये पर्सेंटेजनुसार जर बघायला गेलं 0.7%. म्हणजे एकूण 2011च्या जनगणनेनुसार एकूण किती अल्पसंख्याक समुदायाचं सांगितलं तर एकूण 6 अल्पसंख्याक समुदायाच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय. ख्रिस्ती, मुस्लिम, शीख, बौद्ध हे 4 झालं. 5वा येतो जैन आणि 6वा येतो पारसी, असे एकूण 6 अल्पसंख्याक. तर याचं करेक्ट आन्सर येतं मुस्लिम. ओके, कोणत्या अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या सर्वाधिक आहे? करेक्ट उत्तर येतं मुस्लिम. पुढचा प्रश्न आहे, 2 विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये लागू करण्यात आला. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा जो साईन केला लॉ, तर तो सप्टेंबर 2013 मध्ये होता, ठीक आहे. परंतु हा लागू करताना पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे अगोदरच्या तारखेपासून लागू होईल असं सांगितलं आणि ती तारीख होती 5 जुलै 2013. कोणत्या तारखेपासून लागू होईल? 5 जुलै 2013. पण हा लागू करताना जेव्हा तो साईन केला गेला होता, साईन इन टू लॉ 12 सप्टेंबर 2013ला, परंतु पूर्वलक्षी प्रभावानं तो त्याची अंमलबजावणी झाली. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2000 साली सुरू करण्यात आली. आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याची तारीख लक्षात ठेवा, 25 डिसेंबर 2000, ठीक आहे. 25 डिसेंबर म्हणजे लक्षात ठेवा सुप्रशासन दिवस म्हणतो आपण, अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस तो आहे. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही तेव्हा सुरू केलेली होती 25 डिसेंबर 2000 साली. पंतप्रधान तेव्हा अटल बिहारी वाजपेयी हेच होते. त्याच्यामुळे इथं दोन्ही विधानं तुमची काय असणार आहेत? बरोबर असणार आहेत. बद्दल बोलणार आहोत ते म्हणजे चालू घडामोडी 2024 हा कोर्स. आता हा कोर्स आपल्या ॲपवर लॉन्च झालेला आहे. फक्त 99 रुपये त्याची प्राइस आहे या कोर्सची. 99 रुपयेमध्ये हा कोर्स तुम्ही संपूर्णपणे पाहू शकता. या कोर्समध्ये काय असणार आहे ते सांगतो. या कोर्समध्ये प्रत्येक सेक्शन वाईज घडामोडी आहेत, म्हणजे प्रादेशिक घडामोडी, राजकीय घडामोडी, योजना उपक्रम, जसं अंतरिक्ष घडामोडी, हे सगळे सेक्शन वाईज घडामोडी आहेत. आणि या घडामोडीमध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये ते कव्हर आहे. प्रश्न उत्तर आणि त्याचं व्हिडिओ स्पष्टीकरण हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो कोर्स आहे तर हा कोर्स तुम्हाला कालावधी 1 वर्ष मिळणार आहे. आणि दुसरी महत्वाची आणखी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. म्हणजे तुम्ही एक लेक्चर किती वेळा बघू शकता, त्याला लिमिट नाही आहे. म्हणजे एका वर्षासाठी हा कोर्स असेल. चालू घडामोडी 2024 संपूर्ण घडामोडी त्या ठिकाणी कव्हर आहेत. सेक्शन वाईज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. दुसरं म्हणजे या कोर्सची PDF सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येईल. कशी डाउनलोड करायची त्या ठिकाणी सांगितलंय, त्या ठिकाणी तुम्हाला PDF डाउनलोड करता येईल. तर अशा प्रकारे हा आपला कोर्स आहे महत्वाचा प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये. तुम्ही नक्की जॉईन करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आता हा कोर्स परचेस कसा करायचा, त्यासाठी कोणतं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता हे कोर्स तुम्हाला परचेस करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा. असा लोगो असलेला आपलं हे ॲप्लिकेशन आहे. जवळपास 6000 लोकांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे. तुम्ही स्वतः डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला आपले जे वेगवेगळे कोर्सेस आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सध्या चालू घडामोडी 2024चा अपडेट केलेला आहे. 2025च्या घडामोडीचा कोर्स सुद्धा लवकरच येणार आहे. त्याच्यामध्ये जसे महिने होत जातील त्या महिन्याप्रमाणे त्या सेक्शन वाईज आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकीय घडामोडी असं तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ आपल्याला तो कोर्स पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेची संकल्पना होती. काय होती? वृद्धी आणि विकासाच्या दिशेनं, जलद वृद्धी आणि विकासाच्या दिशेनं, जलद व सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेनं, जलद सर्वसमावेशक व शाश्वत वृद्धीच्या दिशेनं.
तुम्हाला 12वे विचारले का 11व्या? 11वे विचारले, याचा अर्थ जलद आणि सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेनं. 12वी म्हटलं, 12वी तर इथं शाश्वत येतो शब्द बघा, सस्टेनेबल हे म्हटलं तर 12व्या पंचवार्षिक योजनेच्या हप्तीमधलाचा घटक येतो. मग 11वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीसाठी होती? 1 एप्रिल 2007, बरोबर आहे. 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 या कालावधीसाठी होती. 11वी पंचवार्षिक योजना म्हणजे त्यावेळी पंतप्रधान कोण होते? मनमोहन सिंग, म्हणजे ते अध्यक्ष असणार आहेत. हे घटक तुम्हाला इथं महत्वाचा आहे. 11व्या पंचवार्षिक योजनेनं सामाजिक विकासावर भर दिला होता. कशावर? सामाजिक विकासावर भर दिला होता. म्हणजे फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो. फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. लक्षात आलं? तर 11वी पंचवार्षिक योजना म्हटलं तर जलद व सर्वसमावेशक वृद्धी, आणि जलद, सर्वसमावेशक व शाश्वत हा शब्द आला तर लगेच लक्षात ठेवायचं 12वी पंचवार्षिक योजना. ठीक आहे. आणि पंचवार्षिक योजनेच्या जागेनंतर 1 जानेवारी 2015 ही तारीख लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2015ला कशाची स्थापना करण्यात आली? मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर नीती आयोगाची स्थापना झाली. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, शिक्षण हक्क कायदा, राईट टू एज्युकेशन, RTA म्हणजे काय? राईट टू एज्युकेशन डॅश डॅश रोजी लागू करण्यात आला. RTA ऍक्ट कधीच आहे तुम्हाला असं विचारलं तर RTA ऍक्ट कधी मंजूर करण्यात आला? म्हणजे पार्लमेंटकडून 4 ऑगस्ट 2009. ओके, 2009. पण याची अंमलबजावणी कधी झाली? 1 एप्रिल 2010. सॉरी, 1 एप्रिल 2010. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असलं पाहिजे. RTA ऍक्ट of the Parliament, right to education is an act of the Parliament of India enacted on 4 August 2009. 19 झाले, 2009 लक्षात ठेवा, 2009. 4 ऑगस्ट 2009 ला पार्लमेंटकडून मंजुरी झाली आणि त्याचा अंमलबजावणी का लागू कधी झाला? 1 एप्रिल 2010. पंतप्रधान कोण होते त्यावेळी? आपले मनमोहन सिंग यांच्या हस्ते. ठीक आहे, हे माहित लक्षात असू द्या. बेसिक घटकावर असणारा हा एक प्रश्न आहे. लक्षात ठेवा, 3 विधानं दिली आणि कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा म्हणून सांगितले. भारतात नियोजन आयोगाची स्थापना 6 ऑगस्ट 1952 रोजी झाली. भारतात राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 15 मार्च 1950 रोजी करण्यात आली आणि 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाने नियोजन आयोगाची जागा घेतली. भारतात नियोजन आयोग म्हटलं तर ते काय पाहिजे होतं? 15 मार्च 1950. आणि राष्ट्रीय विकास परिषद आहे ना, ते काय पाहिजे होतं? 6 ऑगस्ट 1952. म्हणजे हे दोन्ही विधानं, अ विधान आणि ब विधान इंटरचेंज झाले. याचा अर्थ हे दोन्ही विधानं चुकीचं आहे. फक्त तारखा इंटरचेंज झालेत. नियोजन आयोग म्हटलं 15 मार्च 1950 आणि भारतात राष्ट्रीय विकास परिषद म्हटलं 6 ऑगस्ट 1952. म्हणजे हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत आणि नियोजन आयोगाची जागी नीती आयोग आला 1 जानेवारी 2015. तुम्हाला विचारले बरोबर नाही, चुकीचं कोणतं आहे? ए आणि ब. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं या ठिकाणी काय असलं पाहिजे? उत्तर असलं पाहिजे. लक्षात येतंय का? नियोजन आयोगाची स्थापना. आता नियोजन आयोग जेव्हा स्थापन झाला, प्लॅनिंग कमिशन म्हणतो, मंत्रिमंडळाच्या कार्यकारी ठरावानुसार झाला. हे एक सल्लागार मंडळ होतं. ठीक आहे. आणि राष्ट्रीय विकास परिषद ही त्यानंतर. तर दोन्ही महत्वाचा घटक आहे. राष्ट्रीय विकास परिषद ही घटनात्मक संस्था नाही किंवा वैधानिक संस्था सुद्धा नव्हती. हे तुम्हाला लक्षात असू द्या. मंत्रिमंडळाच्या कार्यकारी ठरावानुसारच या राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. ओके. नीती आयोग म्हणतो NITI. तर ह्याचं फुल फॉर्म पण लक्षात ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. MPSC ने एकदा ह्याच्यावर कन्फ्यूज केलंय. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा घटक लक्षात ठेवा. मग नीती आयोगासाठी वैधानिक संस्था आहे का, घटनात्मक संस्था आहे का? नीती आयोग हे सुद्धा नाही, स्टॅच्युटरी बॉडी आहे. कारण वैधानिक संस्था म्हणजे काय? कायदा करून झाले आहे का? नाही. किंवा घटनात्मक आहे का? घटनेमध्ये नाही. त्याच्यामुळं हे घटक इथं महत्वाचं. क्लिअर झालं? 3 संघटना, तारखा फक्त महत्वाच्या. नियोजन आयोग 15 मार्च 1950, राष्ट्रीय विकास परिषद 6 ऑगस्ट 1952, नीती आयोग 1 जानेवारी 2015. हे पूर्व परीक्षेमध्ये जास्त उपयुक्त ठरतं. चा घटक आहे, चुकीची जोडी ओळखायला सांगितली तुम्हाला. SBI ची स्थापना 1 जुलै 1955, बरोबर आहे. IDBI ऑगस्ट 1964, IDBI ची स्थापना. LICचं राष्ट्रीयकरण 1956. ओके, त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं कोणतं आहे? वरीलपैकी कोणतंही नाही.
पुढचा प्रश्न आहे, दोन विधानं दिलीत, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. आरबीआयची स्थापना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1934ला झाली. लक्षात येतंय का? आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1934 आहे का? नाही. या ठिकाणी 1934च्या ऐवजी काय पाहिजे होते? 1935. आरबीआय ऍक्ट कितीचा आहे? 1934चा आहे. आरबीआय ऍक्ट 1934. आरबीआयची स्थापना जेव्हा झाली, मुद्दा काय सांगतोय बघा, आरबीआयची स्थापना जेव्हा झाली त्याचं हेडक्वार्टर कुठं होतं? कलकत्त्याला होतं. मग आता आरबीआयचं हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबईला आहे. मग हे आरबीआयचं हेडक्वार्टर मुंबईला केव्हा आलं? 1937 मध्ये. लक्षात आहे? 1937 मध्ये. आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते? सर ओसबॉर्न स्मिथ. सर ओसबॉर्न स्मिथ हे काय होते? आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते. म्हणजे प्रश्न तुम्हाला कसं विचारला जाईल महत्वाचं. आरबीआयच्या स्थापना होण्यामध्ये चेंबरलिन आयोग असेल, कारण चेंबरलिन आयोगानं सुरुवातीला 1913-14 मध्ये म्हटलं होतं की भारतासाठी बँक स्थापन करावी. यंग हिल्टन आयोग किंवा रॉयल कमिशन ऑन हिल्टन करन्सी, इंडियन करन्सी अँड फायनान्स, हिल्टन आयोग म्हणतो 1925-26, त्यांनी सुद्धा अशी शिफारस केली होती. मग पहिले विधान का चुकीचं लक्षात आलं का? 1 एप्रिल 1935ला आरबीआयची स्थापना झाली, त्यामुळे पहिलं चुकीचं आहे. आणि आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं? 1 जानेवारी 1949. याचा अर्थ तुमचं हे दुसरं विधान बरोबर आहे. फक्त बरोबर हे तुमचं काय असायला पाहिजे? करेक्ट आन्सर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील बाबीवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात यावा. शिक्षण, आरोग्य, ऊर्जा वापर. आता यामध्ये तुम्हाला कोणतं विधान बरोबर कोणतं चुकीचं हे ओळखायला सांगितले. आता तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार, म्हणजे तेंडुलकर समितीच्या अगोदर जी आपली दारिद्र्याची टोपली होती, याच्यामध्ये मोजताना कोणता घटक फोकस केला जायचा? तर याच्यामध्ये फक्त एकच घटक किंवा दारिद्र्य टोपली, किंवा याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये पॉवर्टी लाईन बास्केट म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त एकच घटक हा कन्सिडर केला जात होता, तो म्हणजे अन्न घटक. अन्न घटक. पण तेंडुलकर समितीनं काय सांगितलं? सुरेश तेंडुलकर समितीनं हा फक्त अन्न घटकच तुम्ही कन्सिडर करू नका. अन्न घटकाऐवजी हा तर आहेच, याच्याशिवाय तुम्ही आणखी 2 घटक कन्सिडर करा. एक म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. सुरुवातीला असं अपेक्षित दिलं होतं की शिक्षण आणि आरोग्य हे मुद्दे सरकारकडं पुरवले जातील, पण त्याची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी झालेली नव्हती. म्हणून याच्यामध्ये तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार जी दारिद्र्य रेषा ठरवण्यात आली त्याच्यामध्ये या आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च समाविष्ट करण्यात आला. हे तुमचं उत्तर पाहिजे. मग तेंडुलकर समिती म्हटलं की तुम्हाला फॅक्च्युअल डाटा हा विचारला जातोच. मग तेंडुलकर समितीनुसार जो फॅक्च्युअल डाटा विचारला जातो तर तुम्हाला 3 वर्ष लक्षात ठेवायची. 2004-05, 2009-10 आणि 2011-12. मग 2004-05 साली तेंडुलकर समितीला जे एकूण दारिद्र्य आढळलं ते किती होतं? 37.2% होतं. लक्षात येतंय? 2004-05 तेंडुलकर समितीला आढळलेलं एकूण दारिद्र्य 37.5. 2009-10 मध्ये त्यांना आढळलेलं एकूण दारिद्र्य होतं 29.8%. आणि 2011-12 मध्ये त्यांना आढळलेलं एकूण दारिद्र्य होतं 21.9%. तर हे तिन्ही घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सुरेश तेंडुलकर समितीनुसार आढळलेलं एकूण दारिद्र्य म्हणतो, हे काय आहे? एकूण दारिद्र्य आहे. 2004-05 साली किती होतं? 37.2. 9-10 साली किती होतं? 29.8. आणि 11-12 साली किती होतं? 21.9% होतं. दारिद्र्याची लोकसंख्या शहरी भागामध्ये जास्त होती की ग्रामीण भागामध्ये? तेंडुलकर समितीनुसार, सुरेश तेंडुलकर समितीनुसार दारिद्र्याची जी टक्केवारी आहे ग्रामीण भागापेक्षा जास्त होती का शहरी भागामध्ये? शहरीपेक्षा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये जास्त होती. शहरीपेक्षा ग्रामीण भाग. त्यानंतर आपण एक महत्त्वाचा प्रश्न ज्याच्यावर परीक्षेला हमखास प्रश्न असतो तो म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या संदर्भात 2000चं धोरण. मुद्दा काय आहे? सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्यासह आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक व लोकसंख्यात्मक उद्दिष्टे काय होती? 2000चं जे धोरण होतं आपलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं, त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं? लोकसंख्या स्थिरीकरण कधीपर्यंत करायचं? 2045 पर्यंत असं सांगण्यात आलं होतं या धोरणानं. तर याच्यामध्ये असणारी सामाजिक आणि कसली उद्दिष्ट विचारलेत? लोकसंख्या वार्षिक उद्दिष्ट विचारलेले. पहिला मुद्दा आहे मुलांचा मृत्यू दर 30 प्रति 1000 जन्मापेक्षा कमी आणणं. म्हणजे 30 पेक्षा खाली आणला पाहिजे, शिशु मृत्यू दर म्हणतो आपण त्याला, आणि तो 1000 मध्ये. तर बरोबर आहे. मुलींना विलंबाने लग्न करण्यास प्रवृत्त करणं हे सुद्धा त्यामध्ये होतं.
एकूण प्रसूतीच्या संस्थात्मक प्रसूती किती असाव्या. बऱ्याच वेळा परीक्षेत ना तुम्हाला 100% दिलं जातं, तर ते चुकीचं आहे. ह्या 2000च्या धोरणानुसार काय सांगितलं होतं, एकूण प्रसूतीच्या 80% बाळंतपण हे संस्थात्मक असावं. किती टक्के? 80. 100% म्हटलेलं आहे का? नाही. आणि 100% बाळंतपण हे प्रशिक्षित व्यक्तीकडून व्हायला पाहिजे. मुद्दा लक्षात येतोय का? संस्थात्मक किती म्हटलं तर 80%, 100% नाही. परंतु प्रशिक्षित व्यक्तीकडून किती? तर 100%. याचा अर्थ इथं तुम्हाला कोणतं चुकीचं नाही. 14 वर्ष वयापर्यंतचं शिक्षण मोफत व सक्तीचं करणं हे सुद्धा घटक तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतो. वैश्विक लसीकरणाचा मुद्दा असेल, तुम्हाला म्हटलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये वैश्विक लसीकरण हे उद्दिष्ट होतं का, तर तुमचं उत्तर येस असायला पाहिजे. लसीकरण. आता मुलींचं विलंबानं लग्न करण्यास म्हणजे काय म्हटले, मुलींचं लग्न 18च्या आत तर होऊ द्यायचं नाही आणि 20 वर्षानंतर जेव्हा करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता 2000च्या धोरणानुसार आणखी काय सांगितलेलं आहे, तर जन्म, मृत्यू, लग्न किंवा गर्भधारणा 100% त्याची नोंदणी झाली पाहिजे. जन्म, मृत्यू, लग्न आणि गर्भधारणा याची 100% नोंदणी झाली पाहिजे. हा घटक सुद्धा तुम्हाला 2000च्या लोकसंख्या धोरणामध्ये पाहायला मिळतो. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, सिंपलच आहे. भारत सरकारचं महसुली आणि भांडवली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होतो? सरळ दिले, महसुली आणि भांडवली. याचा अर्थ भांडवल प्राप्ती, भांडवल खर्च, महसूल प्राप्ती, महसूल खर्च. अंदाजित प्राप्ती, अंदाजित खर्च असा मुद्दा येणार आहे का? नाही. म्हणजे ब आणि क हे तुमचं या ठिकाणी काय असायला पाहिजे? करेक्ट स्टेटमेंट असायला पाहिजे. मुद्दा लक्षात येतोय का? ठीक आहे. कोणता आर्टिकल आहे केंद्र सरकारचा जे अर्थसंकल्प म्हणतो तो कोणता आर्टिकलनुसार येतं? अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट जे म्हणतो ते 112 हे लक्षात ठेवा. केंद्र सरकारच्या बाबतीत आर्टिकल कोणतं विचारलं मी तुम्हाला? 112 नंबरचं आर्टिकल, तेही तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे. पुढचा घटक येतो व्यवहार तोलाच्या अदृश्य आयात निर्यातीमध्ये कशाचा समावेश होतो? दृश्य आणि अदृश्य. ज्या सेवा असतात त्या दृश्य आणि जे वस्तू असतात त्या दृश्य. म्हणजे वस्तू व्यापार हे दृश्य आयात निर्यातीमध्ये येणार आहे, अदृश्यमध्ये येणार नाही. वाहतूक असेल, गुंतवणूक उत्पन्न असेल, विमा असेल, हे तुम्हाला अदृश्य आयात निर्यातीमध्ये येईल. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली एलिमिनेट करता येईल या ठिकाणी हा घटक आणि तुमचं अचूक उत्तर देते. दुसरे एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या अँड्रॉइड ॲपची लिंक आहे. या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि वेगवेगळा घटक आहे जो कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला अवेलेबल होतो. नक्की जॉईन करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.